पण किल्ल्याची प्रत्येक वास्तू काही ना काहीतरी इतिहास सांगत असते. मी कोणाच्या काळातील आहे हे ती आपल्याला सांगत असते. फक्त आपण ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. छत्रपती शिवाजी महाराज आजही महाराष्ट्राबाहेर पोहोचलेले नाही आहेत ना, त्याचं कारण हे की आपणच खऱ्या अर्थाने जाणून घेतलेलं नाही. लावायचा चंद्रपूर लावायचा इकडं. सो अभी जस्ट मैंने तिलक लगाया. मैंने नहीं लगाया. बात करूँ तो यहाँ पे हमारे महाराज का जन्मदिन हुआ था, तो हम लोग जा रहे हैं शिवनेरी के फोर्ट पे. और बहुत कुछ ऐसा है, बॉर्न प्लेस. नाम क्या है फोर्ट का? शिवनेरी फोर्ट है. ये मैंने बताया अभी इसको. फोर्ट का नाम है शिवनेरी. सो अभी जा रहे. तो जयेश भाई किधर गया? जयेश भाई भाग के आ रहे हैं. ओह क्या सुंदर प्लेस यार. अरे बहुत छोटा है. रायगढ़ का छोड़ोगे आप? इससे बड़ा रायगढ़. ये का है ना, रायगढ़ क्या जाएगी यार. पंकज भाई आले इसको धोखा देना. बसू का इथे. अनिकेत वरती आणि बोलतो अनिकेत खाली आहे. तो पहिले जाऊन बसला. सो सुबह हम लोग घर से निकले थे 5 बजे के आसपास और यहाँ पे पहुँचे 10 बजे. तो थोड़ा बहुत नाश्ता वास्ता हो गया हम लोग का. इधर चल रहा है फोटो सेशन. हेलो टीचर. Very sacred fort, as Maratha Empire begins from the person. It began from the person named Chhatrapati Shivaji Maharaj, and his birthplace. मराठी सगळं चालेल. आपण मराठी मुंबई थोडक्यात मुंबई भाषेत बोला. हा बरोबर बरोबर. जिथं जो शब्द चपकल बसेल कुठलाही असू दे. 7 दरवाजे आहेत. बरोबर. जात असताना 7ही दरवाजे वेगवेगळ्या काळातल्या बांधणीचे आहेत. आणि त्या अनुषंगाने तुम्ही जेव्हा किल्ला पाहत जाल, किल्ला पाहणं म्हणजे जनरली आपण काय करतो की नेटवर पाहिलेल्या गोष्टी, मग हे अशा वास्तू आहेत, स्ट्रक्चर आहे, त्याला टच केला, परत आलो, किल्ला संपला. पण किल्ल्याची प्रत्येक वास्तू काही ना काहीतरी इतिहास सांगत असते. मी कोणाच्या काळातील आहे हे ती आपल्याला सांगत असते. फक्त आपण ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो. छत्रपती शिवाजी महाराज आजही महाराष्ट्राबाहेर पोहोचलेले नाही आहेत ना, त्याचं कारण हे की आपणच खऱ्या अर्थाने जाणून घेतलेलं नाही की छत्रपती शिवराय कोण. महाराजांबद्दल फक्त 1-2-4 वाक्यात सांगणं मला आवडेल आणि आपण लगेच सुरू करूया. छत्रपती शिवाजी महाराज आज 400 वर्षानंतर सुद्धा आपल्या घरातल्या व्यक्तीपेक्षाही आपल्याला प्रत्येकाला प्रिय आहे. महाराष्ट्रात जे आत्ता सुद्धा राहत आहेत त्या सगळ्यांसाठी. हे का घडलंय? कारण तो 300-350 वर्षापूर्वीचा काळ जो आहे, 16व्या शतकाच्या अगोदर, 16th सेंचुरी, बिफोर 16th सेंचुरी, तो जो कालावधी आहे तो परकीय आक्रमकांच्या, इस्लामी आक्रमकांच्या इतक्या प्रभावाखाली आहे की आपला महाराष्ट्र धर्म प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे आचरण करता येईल का नाही याची शाश्वती नाही आहे. गुलामगिरीसारखे अक्षरशः आपले भूमिपुत्र राहत आहेत. आणि मग या भूमिपुत्रांना 350 वर्षाच्या अत्याचारानंतर मुक्ती देणारा, त्यांच्या शिरावर मायेचं छत्र धरणारा राजा शिवछत्रपती, की ज्या छत्रपती शिवरायांनी लोकांच्या मनामध्ये खऱ्या अर्थाने देशभक्तीची ज्योत पेटवली
एकोप्यानं राहणं, 18 पगड जाती सर्व धर्म समभावाच्या माध्यमातून महाराजांनी स्किलनुसार ज्या लोकांना एकत्र केलंय आणि त्यांच्या माध्यमातून एका सरदाराच्या मुलाने ज्यांची पार्श्वभूमी कोणती राजा वगैरे अशी घराण्यातली नाहीये, एका सरदाराच्या मुलाने इतकं मोठं वैभव उभं केलं की ज्या इस्लामी आक्रमकांच्या विरुद्ध लढा केला, शेवटी परिस्थिती ही आली की 17व्या-18व्या शतकामध्ये अक्षरशः मराठा साम्राज्य दिल्लीपर्यंत पोहोचलेलं आहे आणि दिल्लीच्या गादीवरचा जो पातशाह आहे तो मराठ्यांच्या विचारानुसार बनत होता. मराठा इथं ज्यावेळेस मी शब्दाचा उल्लेख करेल ना, याचा अर्थ मराठा जात असं नाही. त्या काळात राहणारे, महाराष्ट्रात राहणारे सर्व जाती धर्माचे लोक त्या महाराष्ट्रात राहणारे म्हणून मराठा. आणि हे छत्रपती शिवरायांमुळे शक्य झालं. आज आम्ही आमची जी नावं आडनावं लावतो ही केवळ महाराजांमुळे आहेत बरं का, नाहीतर आमची आडनावं सुद्धा वेगळी असते. ही वास्तविकता आहे. आणि मग त्या शूरपुत्राचा जन्म या किल्ल्यावर झालेला आहे. या किल्ल्यावर जे जडणघडणी झालेल्या आहेत, ज्या सुलतानांनी किल्ला ताब्यात घेतला, परत दुसऱ्या सुलतानांनी घेतला, परत मराठ्यांनी घेतला, हा जो इतिहास आहे तो प्रत्येक वास्तू, प्रत्येक दरवाजा वेगवेगळा इतिहास सांगतोय. आता मी फक्त एवढंच करणार आहे, आम्ही दोघं, मुकुंद सर आणि मी, की तुम्हाला जिथे जिथे वाटेल माहिती घ्यावीशी तिथे तुम्ही विचारा, आम्ही तिथे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती देऊ. वेगळं काही दिसलं तुम्ही विचारा, कारण आमची तर बडबड करण्याची सवय गड किल्ल्यांविषयी. लोकांच्या मनामध्ये जेवढी जागरूकता आणता येईल तेवढा प्रयत्न करतोय, पण तुम्ही जेवढं सांगाल, विचाराल तेवढं आम्ही अधिक सांगत जाऊ. असं करत आपण एक एक दरवाजा, एक एक वास्तू पाहत चालू. ठीक आहे, चल. हर महादेव. महबूब भाई का चल रहा है ब्लॉगिंग करना. राजचिन्ह आहे. म्हणजे काय की 2 हत्ती म्हणजे इथले 2 मातब्बर राजे आणि कर्नाटक पर्यंतचा प्रांत ज्या कोणी सुलतानांनी हासिल केलेला आहे किंवा ज्या यादवांनी जो पराभव केलेला आहे, यादव वर 10 to 13 सेंचुरी लास्ट हिंदू किंग ऑफ महाराष्ट्र. सो मग त्यांनी त्या कर्नाटक पूर्ण अंकित केलेलं आहे आपलं, आणि बऱ्याच मोठ्या सत्तांना हरून दिलेलं आहे. मग त्यांचं सुद्धा ते कदाचित असू शकतं किंवा सुलतानांच्या काळातलं सुद्धा असू शकतं, हे नक्की आपण सांगू शकत नाही. पण याचा अर्थ तो आहे की एवढा मी मजबूत आहे, जर माझ्या वाट्याला जाल तर तुमचा परिणाम तेच होईल. मी तुम्हाला अशाच प्रकारे दाबून ठेवेल, माझ्या अंकित करून ठेवेल किंवा माझा गुलाम करून ठेवेल. हा मेसेज देण्याचा प्रयत्न या द्वारशिल्पांच्या माध्यमातून केलेला. पण बेसिकली याची कन्स्ट्रक्शन जर पाहिली या दरवाजाची, तर ही यादवकालीन वाटते, जी आपल्याला देवगिरीला पाहायला मिळते. देवगिरीचा किल्ला पाहिलाय कोणी पाहिलाय? देवगिरीच्या किल्ल्यामध्ये मेन एंट्रन्स नंतर अर्धा किलोमीटर पुढे जावं लागतं आणि परत 2 एंट्रन्स लागतात लेफ्ट टर्न घेऊन. त्या लेफ्ट टर्न घेऊन परत आपण जो राईट टर्न घेऊन परत लेफ्ट टर्न जातो ना मेन गडाकडे चढायला, त्या चौकामध्ये तुम्हाला अख्खं बांधकाम अशा प्रकारचं दिसेल, छोट्या छोट्या दगडांचं. हे वैशिष्ट्य यादवकालीन. आणि आज अख्ख्या देवगिरीवर जो देवगिरी यादवांनी बांधलाय त्या देवगिरीवर फक्त तेवढ्याच खुणा शिल्लक आहेत बरं का. बाकी सगळं जेव्हा निजामाने हा किल्ला जिंकून घेतलेला देवगिरीचा, त्याच्यानंतर मोगलांनी पण आक्रमण केलेलं आहे, त्यांनी बाकीचं सगळं बांधकाम पाडून त्यांच्या अँगलने मोगल स्टाईलनी सगळं कन्स्ट्रक्शन केलेलं आज आपल्याला दिसून येतंय. म्हणजे सध्याचा आपण पाहतोय तो मोगली आणि निजामशाही धाटणीचा किल्ला आहे. या ज्या छोट्या छोट्या गोष्टी जर पाहत गेलो आपण, किंवा या तटबंदी आहेत, याच्यामध्ये जे होल्स आहेत ते काय आहेत? राईट, बंदूक. आता बंदूक कोणत्या काळात आहे? ब्रिटिश. बंदुका आणि तोफा ज्या आलेल्या आहेत त्या 15 सेंचुरीमध्ये आलेल्या आहेत. पोर्तुगीजांचं आगमन जेव्हा 15 सेंचुरीमध्ये झालं, तर पोर्तुगीजांनी स्वतःबरोबर बंदुका आणि तोफा आणलेल्या आहेत. आणि मग प्रत्येक खालचा दरवाजा वरच्या दरवाजाने प्रोटेक्ट केलेला आहे. तो याला जंग्या म्हणतात. छोटे होल्स आहेत आणि मोठे होल्स आहेत, ती पण जंग्यात, पण ती तोफेसाठी आहे. म्हणजे पाठीमागच्या बाजूने तिथे जे रक्षक आहेत, गार्ड्स आहेत, ते दिसणार नाहीयेत इथून, पण त्यांना मात्र अचूकपणे इथं मारता येईल. हा बंदोबस्त प्रत्येक ठिकाणी केलेला दिसतो. शिवाय
आणखीन एक बांधणीमध्ये जर पाहिलं तर हा पोर्शन आहे, इझिली एनीवन कॅन क्लाइंब दिस वन, राईट. मग जर दुश्मन इथनं सहजपणे येऊ शकतो, मग या दरवाजाचा उपयोग काय? मग अटकाव करायचा आहे, त्याच्यासाठी ही तटबंदी, हे फोर्टिफिकेशन मारलंय. हे पर्पज आहेत आणि हे सातही दरवाज्यांना तुम्हाला वेगवेगळ्या स्टाईल्स दिसतील स्ट्रॅटेजिकली. जय भवानी, जय शिवाजी, हर 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 हर. सर ये टूटने के बाद नया बना है ना? हाँ? ये चौड़ा है, माहित नाही है ना? ये हमले में टूटा है, लेकिन ये सब में पुराना गेट हो सकता है. एज एन हिस्ट्री का स्टूडेंट बोल के मैं बोल सकता हूँ, तो उसकी स्टाइल जो है वो स्टाइल सब में पुरानी है. जितने 7 गेट्स है उसमें सब में पुरानी है. ये है शिलाहार पीरियड जो 9th सेंचुरी का है, वो पीरियड से किले बनना शुरू. तो इसका मैं ज्याला म्हणतो आपण की भव्यपणा हा कितीतरी मोठा आहे. आणि हे साधारणतः मोगलशाहीमध्ये जे काही कन्स्ट्रक्शन दिसतंय ते सगळं भव्य दिव्य दिसतं आपल्याला. हा त्याचाच एक नमुना आहे. मग इथे मोगलांनी जेव्हा हा किल्ला जिंकलेला आहे, म्हणजे 1636ला शहाजी महाराजांबरोबर जो तह झाला मोगलांचा, एक वैशिष्ट्य आहे बरं का. एकट्या शहाजी राजांना हरवण्यासाठी मोगल आणि आदिलशाह एकत्र झाले होते. दोन भारतातल्या बलाढ्य सत्ता महाराष्ट्रातल्या एका सरदाराला हरवण्यासाठी एकत्र झाले होते. काय मर्दुमकी गाजवली असेल शहाजीराजांनी. शहाजीराजे कोण? शिवाजी महाराजांचे वडील. लक्षात घ्या, इतकी मोठी मर्दुमकी आहे. आणि ही मर्दुमकी आपण कधी आठवणार आहोत? ती गडावर जाताना आठवली पाहिजे. आणि ती कधी आठवेल? जर या वास्तू पाहाल, वास्तूचा अभ्यास करत करत चालाल. मी अभ्यास करा म्हणजे फार एकदम 10 तास इथंच थांबा असं म्हणणं नाहीये, पण ॲटलिस्ट ती नजर तर टाका, म्हणजे कळून येईल की स्ट्रॅटेजिकली बांधणी कुठे, कशी, काय केली आहे. इथेच गेट्स का टाकलेले आहेत. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वैशिष्ट्य तुम्हाला दिसून येतील. आता इथे पहारेकऱ्यांसाठी उभे राहण्याच्या जागा आहेत बरं का या गार्ड्सना. प्रत्येक दरवाजाला एक टीम असायची गार्ड्सची, आणि त्यांच्यासाठी म्हणजे हे त्यांचं विश्रामाचं ठिकाण आहे. याला देवडी अशी कन्सेप्ट मराठीमध्ये यूज केलेली आहे. देवडीवरचे पहारेकरी, ती देवडीची कन्सेप्ट ही आहे. हे प्रत्येक मुख्य दरवाजामध्ये आपल्याला दिसून येते. हो मग जायला तर लागणार. मला येऊ दे ना. निजाम पीरियड का ये कंस्ट्रक्शन है. मैं ऐसे चीज बोल रहा हूँ तो अंधविश्वासी मत बनो. मैं क्यों बोल रहा हूँ उसका भी कुछ ये करो. जैसे ये गेट के ऊपर जो डिजाइनिंग किए हुए पत्थर दिख रहे हैं, वो जो स्टाइल है वो निजाम के कोई भी किले पे आपको देखने मिलेगी. और दूसरी एक बात, उनकी जो दीवारें, जो फोर्टिफिकेशन होता था, वो पिरामिड स्टाइल, वो स्टेप बाय स्टेप कम करते 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 जाते थे. नीचे बेस बढ़ा ताकि कैनन्स का कितना भी यहाँ पे ये हुआ तो भी वो दीवारें ढह ना जाए, वो फोर्टिफिकेशन तहस नहस ना हो जाए. अब विज्ञान का कैसे यूज किया है, हाउ दे यूज्ड साइंस व्हाइल बिल्डिंग द फोर्ट. ये दीवार जो डाली आहे, म्हणजे मराठीमध्ये याला म्हणतात जिभी. जिभी म्हणजे नेमकं काय? आता हे जर नसतं, ही भिंत जर नसते तर आपण तिकडनं येत असताना सहजपणे हे गेट आपल्याला दिसलं असतं. म्हणजे येणाऱ्याला हे गेट दिसणार नाही. प्लस आणखीन एक काम केलंय, त्या दरवाजा इतका भव्य बनवलाय. याला हाती दरवाजा असं म्हणतात. पण एक गैरसमज कृपया मनातनं काढून टाका बरं का, की किल्ल्यांवर प्राणी गेलेले आहेत, हत्ती घोडे नाही.
अरे जिथं माणसांना चढता उतरता त्यांचे पाय फंबल होत आहेत, प्राण्यांना तर आपल्यापेक्षा बुद्धी नक्कीच कमी आहे ना. सो ते थोडंसं लॉजिक आपण कुठेतरी लावलं पाहिजे. आता त्याला रायगडावर महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस हत्तीवर मिरवणूक काढली हे सगळ्यांना माहिती आहे, पण तो हत्ती, त्या हत्तीचं पिल्लू जे शहाजी महाराज साहेबांनी त्यांना दिलेलं आहे ते पिल्लू त्यावेळेस रायगड बांधण्याच्या वेळेस वर चढवलेलं आहे, म्हणून तो हत्ती तिथे आहे आणि तो तिथेच गेलेला आहे नंतर. सो तेवढं एकमेव उदाहरण आहे, बाकी गडावर प्राणी नाहीयेत. पण समजा इथे हत्ती आला, कारण पूर्वी अटॅक करताना दरवाजे तोडण्यासाठी 2 पद्धती वापरलेल्या आहेत. एक तर हत्तीची धडक घेऊन किंवा लाकडी मोठा ओंडका ब्लॉक ऑफ वूड तो 100-150 जणांनी धरायचा आणि ताकद लावून ढकलायचा, याच्यावर मारायचा जोरात, म्हणजे तो दरवाजा हे होऊन जाईल. पण इथे यांनी विज्ञानाचा वापर कसा केलाय पहा. एक तर दरवाजा लपवलाय या जिभीमुळे, प्लस हाती समजा इथे उभा जरी राहिला तो स्टार्ट घेऊ शकणार आहे का? स्टार्ट घेऊ शकणार नाहीये, स्पीडही येणार नाहीये त्याला, मग तो धडक किती वेगाची देईल? दिवसभरातही दरवाजा तुटणार नाहीये. म्हणजे हे उत्तम काम, हा अँगल तो साधलेला आहे. हे अध्ययन होणं खूप गरजेचं आहे. आणि ठिकठिकाणी आता हे 2 पंजे दिसत आहेत का, हे पाहायला शिकलं पाहिजे आपण, हे बारकावे पाहिले पाहिजेत. हे कशाचं प्रतीक आहे माहिती आहे का? म्हणजे त्या काळातल्या सुलतानशाहीचं एक थोडीशी अंधश्रद्धा म्हणा किंवा लोकांच्या मनामध्ये भीती बसवण्याचं काम म्हणा. या दरवाजाचं मोठं काम, कोणतंही मोठी वास्तू बांधत असताना त्यांनी स्थानिक एक कुटुंब म्हणजे एक दाम्पत्य जिवंत इथं चिणलेलं आहे, गाडलेलं आहे. स्थानिक बरं का, त्यांचं नाही, स्थानिक लोकांचं, नेटिव्ह पीपल. आणि मग आम्ही असं केलेलं आहे, जर तुम्ही आमच्या विरुद्ध काही उठाव करायला जाल तुमचाही नतीजा तोच होईल. म्हणजे हे अशा आपण आता ठीक आहे, त्याला ते शेंदूर वगैरे लावलेला आहे, ते अंधश्रद्धेतून आपल्याच कोणीतरी जोपासलं असेल. खूप वेगवेगळे प्रसंग आहेत. एका किल्ल्यावर, मी त्या किल्ल्याचं नाव सांगणार नाही, त्या किल्ल्यावर प्रवेशद्वारानंतर थोडं लेफ्ट साईडला गेलं की बुरुज आहे, त्या बुरुजाला एक कोनाडा आहे. त्या कोनाड्यामध्ये शेंदूर फासून एक गोल दगड ठेवला आणि त्याची पूजा सातत्याने तिथली लोक करतात. आता तो त्यांचा श्रद्धेचा भाग आहे. आणि मग मला सुद्धा तिथं त्यांनी लोकांनी दाखवलं की सर हे असं असं आहे आणि इथे हा देव नवसाला पावतो. मी पाहता क्षणी माझ्या थोडीशी शंकेची पाल चुकली. मी देवावर विश्वास ठेवणार आहे बरं का, अंधश्रद्धेवर नाही. ते बारकाईने जर सगळ्या लोकांना जाऊ दिलं मी, कारण भावना त्यांच्या महत्त्वाच्या होत्या. आणि गेल्यानंतर जेव्हा त्याचा अभ्यास करू लागलो, त्या अभ्यासाने माझ्या लक्षात काय आलं माहिती आहे का, तो तोफेचा गोळा आहे. इट इज कॅनन बॉल, बट पीपल यूज टू वर्शिप लाईक अ गॉड. म्हणजे काय झालं, आपण डोळसपणे महाराजांचा किंवा तत्कालीन शासकांचा इतिहास कधी अभ्यासणार आहोत. त्या अँगलने जर इतिहास अभ्यासला ना तर आपले छत्रपती शिवराय किती महान आहेत हे आपल्याला कळतं. बरोबर. नुसतंच घोषणा देऊन काहीही होणार नाहीये. मी पहिलंच वाक्य वापरलं तुम्हाला पहिल्याच दरवाजात की महाराज अजूनही आपण महाराष्ट्राच्या बाहेर पाठवू शकलेलो नाहीये का, आपणच माहिती घेतलेली नाहीये. सो या पद्धतीने बारकाईने थोडं का होईना पण हे अध्ययन करा, तर किल्ले संवर्धनामध्ये तुम्ही लोक आम्हाला काहीतरी हेल्प करू शकाल. चला. विषय जाणून घ्यायचं आहे ना. हो, या मंदिराचं वैशिष्ट्य आहे, हे मूळ मंदिर नाहीये. शिवाई देवीचं मूळ मंदिर
इथे पलीकडच्या बाजूला जो लेणी समूह है, जो केव ग्रुप है, वो केव ग्रुप से आखिरी केव में शिवाई देवी का मूर्ति वहाँ पे स्थापित था। और वहाँ पे उसके बाद में 17th सेंचुरी में जब शाहू महाराज के पीरियड में, शाहू महाराज के ऑर्डर के अनुसार पेशवा उन्होंने ये किला जीत लिया है और फिर उन्होंने मंदिर वहाँ से यहाँ शिफ्ट किया, क्योंकि जाने में बहुत दिक्कत है आज भी वहाँ पे, तो इसलिए वो मंदिर यहाँ पे उन्होंने किया, स्थापित किया। जय जय भवानी, जय शिवाजी महादेव, महादेव। इथलं स्ट्रक्चर जर पाहिलं, मगाशी मी खालच्या दरवाजाला म्हणालो की प्रत्येक दरवाजाला प्रोटेक्शन करणारा एक ग्रुप असायचा गार्ड्सचा, आणि त्यांची राहण्याची निवासाची व्यवस्था तिथेच केलेली असायची। त्याचे सगळे स्ट्रक्चर्स या दरवाजावर पाहायला मिळतात। हे दुमजली दरवाजा होता बरं का, हा दुमजली बिल्डिंग आहे ही, याच्यावर अजून एक रूम होता आणि तो रूम मग त्याच्यामध्ये कॅनन बॉल्स ठेवणं, बाकीचे आयुध ठेवणं, आणि प्लस इथे जर हे पाहिलं विटांच्या बांधकामामधलं हे स्ट्रक्चर, हे गोल शेप होत गेलेलं, हे काय आहे? ही धान्य ठेवण्याची जागा आहे, ग्रेनरी आहे, इट इज यूज ॲज ग्रेनरी। इथल्या लोकांना ते धान्य पुरेल ही व्यवस्था केलेली आहे। तर मला मुख्य लक्ष वेधायचं आहे या स्ट्रक्चरकडे, या समोरच्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला, जे दोन्ही बाजूला उंचवटे दिसत आहेत ना, गडावरचे ज्ञात असलेले 7 दरवाजे आहेत। हा कदाचित 8वा दरवाजा असावा, असा गेल्या म्हणजे जेव्हापासून मी येतोय, हे आज माझं वय वर्ष 54 आहे, पण जेव्हापासून मी येतोय ते वयाच्या 4-5व्या वर्षापासून जे पाहतोय असं स्ट्रक्चर आहे। इथे वृक्षारोपण झाल्यामुळं त्या झाडाच्या मुळ्या सगळीकडे पसरल्या आणि तिथे जे स्ट्रक्चर होतं ते स्ट्रक्चर त्या मुळ्यांनी सगळं पाडून टाकलेलं आहे। म्हणून आमचं म्हणणं नेहमी हे असतं की गडाच्या पठारी भागावर वृक्षारोपण कधी करू नये। तुम्हाला झाडं लावायची आहेत लावा, पण कुठे? गडाच्या उताराला लावा, जाण्या येण्याच्या मार्गावर पर्यटकांना सावली मिळेल अशा ठिकाणी लावा, किंवा 2-3 वर्ष पठारावरचा असा भाग निवडा की जिथे जमिनीखाली कोणती बांधकामं असणार नाहीत, याचा अभ्यास करा आणि त्याच्यानंतर मग ती जागा निवडा वृक्षारोपणासाठी। जनरली काय होतं, जमिनीखाली काय इतिहास गाडला आहे 2-3 फूट खाली आपल्याला माहीत नाही आहे, आणि झाड लावलं तिथं त्याच्या मुळ्या पसरल्या की ते अख्खं खालचं स्ट्रक्चर उद्ध्वस्त करून टाकतो आणि उलगडणारा इतिहास आपण अगोदरच बंद करून टाकतो। म्हणून गडांवर शक्यतो झाडं लावू नये, नाहीतर असा इतिहास संपून जातोय। हे 8वा दरवाजा असेलही पण तो संपला। चला, सगळ्यांची विश्रांती झाली असेल, कम ऑन। आले का आपले सगळे? कैद खाना ना Yeah, can you tell me what is the purpose of this building? Meeting. One. Any other? Meeting. Storage. Storage of what? Weaponry storage. Weaponry. Okay. सर धनचं पण स्टोरी का असू शकतो एक. Okay. Well, this structure was used during medieval period as a granary. ग्रेनरी येस सर. Okay, okay. ते वरतून धान्य टाकतात सर, आणि ते ना म्हणजे ही निजामाच्या काळातली 15th सेंचुरी मधली ही इमारत आहे। 15th सेंचुरी में भी स्लैब सिस्टम थी। इसका सब में उम्दा उदाहरण ये बिल्डिंग है।
इसके ऊपर और एक ये होगा, फ्लोर होगा, क्योंकि ये इतना मजबूत जो बेस लिया गया है, जितने भी ये पिलर्स दिए गए हैं, इसकी कंस्ट्रक्शन स्टाइल भी अलग है। जैसे हम स्लैब को कैसे नीचे से सपोर्ट लगाते हैं, बराबर। वैसे ये कंस्ट्रक्शन के लिए हर पत्थर को सपोर्ट लगाते हुए आखिरी में उसको लेके जाके रखा है। बीच वाला जो स्टोन है ना, वो ट्रायंगल के आकार का, दैट इज कॉल्ड की स्टोन। वो की स्टोन अगर हम निकाल देते हैं तो पूरा स्ट्रक्चर डिसमेंटल हो जाएगा। इतना इम्पोर्टेंट वो की स्टोन है, और वो एक अलग दर्जे का स्टोन है जो ये बाकी स्टोन से अलग क्वालिटी का है। वो बेसॉल्ट बेसिकली वहाँ पे यूज़ किया गया है। और 15th सेंचुरी में अगर ये चीज़ें थी, और यहाँ पे इथे नोंद आहे की किती प्रमाणात धान्य साठा आहे, तर 1000 लोकांना किमान 7 वर्ष धान्य पुरेल बापरे, इतका साठा या गडावर आहे। भरपूर. असं त्यावेळेसच्या म्हणजे 15व्या शतकातल्या एक ब्रिटिश ट्रॅव्हलर आलेला आहे, त्याने नोंद केलेली आहे. या नोंदी अशाच एक एक इतिहास उलगडत गेलेला आहे. जनरली आमच्या लहानपणी ही वास्तू घोडशाळा या नावाने ओळखली जायची. आमच्या आईवडिलांनी आम्हाला हे सांगितलं आहे की बेटा यहाँ पे घोडों को रखा जाता था. एक घोडी वर आलेलीच नाही आहेत, बेसिकली या ग्रेनरीज आहेत, आणि त्याच्यासाठीच ती व्यवस्था केली आहे. व्हेंटिलेशन आणि एका सर्टन लेवलपर्यंत हे भरल्यानंतर वरून सोडणं, असे दोन्ही पर्पज आहेत. आणि वर का असावं, तर पावसाळ्याच्या काळात त्याच्यामध्ये पाणी येऊ शकतं, ते येऊ नये म्हणून तिथे त्या स्लॅबच्या वर आणखीन एक मजला त्यांनी केलेला असावा. आणि भिंतीसुद्धा एवढ्या जाड घेतलेल्या आहेत, नाहीतर एक मजला ग्राउंड फ्लोअर असतं तर इतकं भक्कम बांधकाम करण्याची गरज नाही आहे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की आपण किल्ल्यांच्या प्रेमात पडतो अक्षरशः, हे या अँगलने पाहिल्यानंतर. मला एक प्रश्न आहे, आता जे व्हेंटिलेशनसाठी हे होल ठेवला आहे, पावसाळ्याच्या काळात व्हेंटिलेशनसाठी जर पाणी येत असेल तर धान्याची नासाडी नाही. आता इथे 2 किल्ले असे आहेत शिवनेरी व्यतिरिक्त की ज्या किल्ल्यावर, रायगडावर जसं आजही भाताचे कण त्यावेळेसचे मिळतात खांडल्यानंतर खाली राईस, इथे मात्र असे 2 किल्ले आहेत, जीवधन किल्ला आणि हडसरचा किल्ला. या 2 किल्ल्यावर ब्रिटिशांनी जे 1818ला महाराष्ट्रातले सगळे गड किल्ले उद्ध्वस्त केले. का केले, तर लोक क्रांतिकारी जे आपले हैं, स्वातंत्र्य सेनानी जितने भी थे, वो लोगों ने ज़्यादा उठाव वो कुछ ना कर पाए, क्योंकि वो लोग अगर उठाव करते हैं तो ब्रिटिशों को भारत छोड़ के जाना पड़ेगा. तो ये उठाव ज़्यादा जोर से कब हो सकता है, जितने दिन वो किलों पे रहेंगे उतने दिन वो शिवाजी महाराज के स्मृतियों को याद करेंगे, और फिर उतने ही जोश से नीचे उतर के हमको भगाने की कोशिश करेंगे. तो इसीलिए उन्होंने सब में पहला ब्रिटिशों ने काम किया है ये 1818 में कि महाराष्ट्र के सब किले उन्होंने तोड़ फोड़ दिए, जिसके वजह से आज हमारे किलों की हालत ये है. लेकिन छत्रपति शिवाजी महाराज ने जो हमको पहचान दी है हिंदवी स्वराज्य के माध्यम से, वो सिर्फ ये गढ़ किलों के माध्यम से वो पहचान दे सके. अगर गढ़ किले छत्रपति शिवाजी महाराज के ज़िंदगी में ना रहते तो शायद वो इतना कुछ कर नहीं पाते थे, क्योंकि यही उनका स्ट्रांग होल्ड था, फोर्ट्स. और ये फोर्ट्स के बलबूते पे उन्होंने जो किया, जिनके वजह से हम आज हंसी खुशी ज़िंदगी बिता रहे हैं. तो फिर आज हमारा कर्तव्य नहीं बनता क्या कि छत्रपति शिवाजी महाराज ने हमारे लिए ये किया है, तो हमारा कुछ तो कर्तव्य बनता है ना उनके प्रति कुछ करने के लिए. हम लोग जो है ये इसीलिए फोर्ट रिस्टोरेशन फील्ड में काम कर रहे हैं. इसमें ना कोई पैसा कमाना है, ना किसी को पैसा देना है. जितना जेब खर्चे से करते आएगा, और जितने आप जैसे लोग हैं जो हेल्प करना चाहेंगे, ऐसे लोगों के माध्यम से हम रिस्टोरेशन फील्ड में कार्यरत है पिछले 1997 से. ये इसी के कारण है. हम लोग सब, जैसे आप लोग जॉब होल्डर्स हो वैसे हम लोग भी जॉब होल्डर्स हैं. जैसे मैं टीचर हूँ, मिलिंद सर IT मुकुंद सर IT प्रोफेशनल है, ऐसे सब अलग अलग प्रोफेशन के लोग हैं. कोई इंडस्ट्रियलिस्ट है, ऐसे सब लोग हैं साथ में. लेकिन फिर भी वो अपना कीमती वक्त एक दिन का, हफ्ते में से एक दिन का निकाल रहे हैं.
क्यों, ये हमारा कर्तव्य बनता है। अगर 16th सेंचुरी में महाराज ने अगर हमारे लिए कुछ नहीं किया होता तो आज भी हम गुलाम रहते थे शायद। बरोबर। तो फिर हमारा कुछ तो कर्तव्य बनता है। और ये शिवाजी महाराज को साथ देने वाले है कौन? तुम्हारे हमारे पुरखे, इनके अलावा कौन है? तो फिर हमारे लोगों के लिए ही हम क्यों ना करें ये? इससे एक काम होता है, हमारा फिटनेस भी मेंटेन होता है। छुट्टी के दिन का जो समय हम दोस्तों में बिताएंगे या सोते पड़े रहेंगे वो वैसे भी वेस्ट जाने वाला है। तो फिटनेस भी डेवलप हो रहा है, हमारा दिमाग भी एक अच्छे काम के पीछे लगा रहा है। तो हमारी सोच कितनी एक बढ़िया होगी, कितनी खुशी हमको खुद को मिलेगी। तो ये सब बातें, और जो बिना जान पहचान के लोग भी इकट्ठा आके काम कर रहे हैं, ये सब इतनी बातें हमको सिर्फ फोर्ट रिस्टोरेशन में मिल सकती है। एक खुशी, एक आनंद, एक सेटिस्फैक्शन, ये हमको ये जॉब में मिल सकती है, ये फोर्ट रिस्टोरेशन के जॉब में। तो इसीलिए आप लोगों ने भी ये बात का ज़्यादा विचार करना बहुत ज़रूरी है। या तो विचार कीजिए, या तो हेल्प कीजिए, या तो एटलीस्ट ये मैसेज तो फैलाइए कि जहाँ जहाँ पे रिस्टोरर्स है। मैं ये नहीं कह रहा हूँ कि सिर्फ शिवाजी ट्रेल को हेल्प करो ना, महाराष्ट्र में जहाँ पर भी रिस्टोरेशन के काम चालू है वहाँ पे जितना हो सके आप आपकी हेल्प कीजिए। सिर्फ वो हेल्प करने से पहले हम लोगों से सलाह लीजिए कि ये ग्रुप सही है या नहीं है, क्योंकि बहुत से ग्रुप ऐसे उपजे हैं आजकल की जो सिर्फ म्हणजे काय म्हणतात ना, केवळ चमकण्यासाठी, दाखवण्यासाठी फक्त काम करतायत। आणि साफसफाई केली की संपलं। साफसफाई इट इज जस्ट अ बिगिनिंग, इट इज वन पॉइंट ऑफ फोर्ट रिस्टोरेशन। नाही माहिती। नाही वाचलं इंडिपेंडन्स वाचून आहे, वाचून. येस, हां, इंडिपेंडन्सच्या टाइम येस। आजही महाराष्ट्र दिन कोणत्या तारखेला साजरा करतो आपण? 1 मे 1 मे वॉट? महाराष्ट्र हे लक्षात घ्या, आपण आपल्या महाराष्ट्राबद्दल आपल्याला किती माहिती आहे। आपण जगाची उदाहरणं देतो, आपली उदाहरणं नाही देत। 1960. 1 मे 1960 हा महाराष्ट्र दिन जो साजरा केला जातो, तो का साजरा केला जातो? तर गुजरातला मुंबई जोडण्याचा एक प्रयत्न त्या काळात खूप मोठा होता, भारत स्वतंत्र झाल्यानंतरचा। आणि मग संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली, ज्याच्यामध्ये अगदी पु ल देशपांडेंपासून माणसांनी सक्रिय सहभाग घेतलेला आहे। आणि जवळजवळ 150 लोक त्यांचं बलिदान झालेलं आहे त्या लढ्यामध्ये। आणि मग शेवटी केंद्र सरकारने ठरवलं की मुंबईसह महाराष्ट्र राज्य संयुक्तिक त्याला राष्ट्राचा, स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा द्यायचा, राज्याचा दर्जा द्यायचा। आणि मग त्या दरम्यान मग कुठे घोषणा करायची, तर त्यावेळेस महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब, यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून शिवनेरी किल्ल्याची निवड करण्यात आली। का इथे? तर महाराजांचा जन्म इथे झालेला आहे, म्हणून मग महाराष्ट्र राज्याची घोषणा ही इथनं करावी। म्हणून 26 एप्रिल ते 1 मे 1960 हा पूर्ण सप्ताह बसलेला आहे। इथे जे समोर हे सगळ्या बिल्डिंग दिसत आहेत ना खाली, हा जो बोडके नगर म्हणून तो भाग होता, आमच्या लहानपणीचं खेळण्याचं मैदान होतं ते। आता या 20 वर्षात सगळे डेव्हलपमेंट झालं। त्या मोकळ्या मैदानावर महाराष्ट्रातून 2.5 ते 3 लाख लोक आली होती त्या सप्त्यासाठी। सगळ्यांचा मुक्काम तिथे होता। आणि 1 मेला पहाटे सगळे उठून इथे आलेले आहेत। महाराष्ट्रातल्या प्रमुख नद्यांचं जल आणि प्रमुख किल्ल्यांची माती, त्याचे कलश इथे आणले गेले, हे सगळे गोल ठेवले गेले, त्यांचं विधिवत पूजन झालं। कोनशिला बसवली गेली, स्मारकाला बसवलेलं असतं ना, किसके हस्ते क्या हुआ है, किसने किया, ये कोण व्यक्ती इथे, मग ती कोनशिला बसवली। आणि मग इथनं पहिल्यांदा
यशवंतराव चव्हाण साहेबांनी, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री, मुंबईसह महाराष्ट्र राज्य म्हणून स्वतंत्र झाल्याची घोषणा इथून केलेली आहे. आणि त्या प्रित्यर्थ हे स्मारक हे 1960 ते 65च्या दरम्यान मग ते बांधून तयार झालेलं आहे. म्हणजे ही हिस्टॉरिकल मॉन्युमेंट म्हणजे मिडिवल पिरियड हिस्ट्री नाही आहे. आता हा हिस्ट्रीमध्ये जमा होईल, पण 100 वर्षाच्या अगोदरच्या गोष्टी ज्या आहेत त्या हिस्ट्रीमध्ये जमा होतात. म्हणजे कधीतरी बायकर्स ग्रुप इथे आलेला होता, हे 100 वर्षानंतर आपल्या नातवांसाठी ती हिस्ट्री असणार आहे की हमारे भी पुरखे शिवनेरी किल्ले पे गए थे. तशी आता ही पण एक हिस्टॉरिकल मॉन्युमेंट थोडीशी झाली, पण अलीकडच्या काळातली आहे. नजर तैयार हो गई है भाई. अब ये जो आपको दिख रहा है ये क्या हो सकता है? राइट. और उधर खाना बनाने की व्यवस्था थी क्या? नहीं, वो जो है ये पूरा हमाम खाना नाम से जाना जाता है. ये जो बिल्डिंग है पूरी, ये निजाम पीरियड की बिल्डिंग है. यहाँ पे 2 डिक्लेरेशन है. एक डिक्लेरेशन मैंने आपको बताया जो संयुक्त महाराष्ट्र का डिक्लेरेशन, और उससे पहला 14th सेंचुरी का डिक्लेरेशन जो है वो निजाम शाही की एस्टेब्लिशमेंट शिवनेरी किले से है. बहामनी सुल्तान जैसे उनके वो तितर बितर हो गए और उनके 5 सुल्तान अलग अलग हो गए. जो 5 सूबेदार थे जिसमें से निजाम शाही, आदिल शाही, कुतुब शाही, बरीद शाही और इमाद शाही, ये 5 उनके सरदार थे बहामनी के. लेकिन उन्होंने फिर बहामनी खत्म कर दिया और खुद ही सुल्तान बन गए, खुद ही राजा बन गए. तो ये निजाम ने यहाँ से उसका डिक्लेरेशन किया है और उसके पीरियड का ये पूरा कंस्ट्रक्शन है. तो ये प्लास्टर वगैरह ये उस समय का है, आज भी इंटैक्ट है. और ये जो डिजाइनिंग, फिर यहाँ के होल्स, ये उनके अय्याशी के सब एग्जाम्पल्स हैं. कितने अय्याश थे वो लोग. जबकि छत्रपति शिवाजी महाराज, अगर आप देखोगे उनके बारे में जानना अगर शुरू करोगे तो आपको समझ में आएगा. छत्रपति शिवाजी महाराज ने ऑर्डर दिए उनके सैनिकों को, मावड़ों को, कि कोई भी किले पे आपको बड़ी ऊंची इमारत बांधनी नहीं है. कोई भी वहां पे अय्याशी का कोई काम नहीं करेगा. या तो जब भी युद्ध पे जाते थे, बैटलफील्ड पे जाते थे, उस वक्त उनका फैमिली किसी शिवाजी महाराज के किसी भी सरदार के साथ में नहीं होती थी, मावड़े के साथ में नहीं होती थी. जबकि जितने भी सुल्तान हैं वो पूरा अपना सब कुछ वो उस वक्त के उनके डांसर्स, वो बाकी एंटरटेनिंग करने वाले, वो सब युद्ध के इसमें उनके साथ में चलते थे. तो ये एक अय्याशी कि भाई यहाँ पे स्नान करते हुए फिर ऊपर से आसमान देखे, या तो फिर सन रेज का, सन बीम्स का भी फिर आनंद ले, ये सब, या फिर ये डिजाइन वगैरह. ये डिजाइनिंग आपको छत्रपति शिवाजी महाराज ने जो किले बांधे वो किले बहुत कम है. एक 17-18 किले जो खुद शिवाजी महाराज ने नए से बंधे. बाकी सब किले उन्होंने जीत के उसको रिस्टोर किया है. तो ये यहाँ पे कैसे टेक्निक यूज किया है, वहां पे मैडम जहाँ पे है, वहां पे जो गड्ढा दिखा आपको, वहां पे पानी गर्म किया जाता था, कढ़ाई रखी जाती थी, वो कढ़ाई में पानी गर्म होता था. और ये जो है ये पाइप दिख रहा है आपको, ये है, ये पाइप है. वहां से वो गर्म पानी यहाँ आता था. यहाँ से फिर यहाँ एक होल दिया है, ये आउटलेट है. ये आउटलेट इधर नहीं निकल रहा है, ये इधर निकल रहा है, ये टंकी में. और ये वेस्टेज वाटर जो है, वेस्टेज वाटर मैनेजमेंट भी उस वक्त की गई है. इसके ऊपर 3 फाउंटेन चलाए गए ये वेस्टेज वाटर को, उसको प्यूरिफाई करते हुए. वो आगे तीनों भी फाउंटेन हमें देखने मिलेंगे. तो विज्ञान का भी इतना इस्तेमाल जबरदस्त किया गया है. सिर्फ ये एंगल से हम कभी किले देखते नहीं है.
ये उस वक्त की पाइपलाइन है, ऐसी पूरी थी, लेकिन उत्सुकतावश लोगों ने उसको ध्वस्त कर दिया है. या वेस्टेज वॉटरवर 1, 2 आणि तिथलं एक कारंजे, हे 3 कारंजे त्या पाण्यावर खेळवली गेलेली. ती खाली रूम आहे, आतमध्ये गेली आहे. ती रूम जी आहे तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे आणि म्हणून तिथे सगळेजण नतमस्तक होण्यासाठी येत असतात. म्हणजे माझ्यासारख्याचं एक एवढं भाग्य आहे की महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी साहेब जेव्हा इथे आले, कोरोनाच्या काळामध्येच आले होते, आणि त्यावेळेस त्यांना किल्ला दाखवण्याचं भाग्य माझ्यासारख्या एका दुर्ग संवर्धकाला मिळालं. हे किल्ले संवर्धन क्षेत्रातल्या काम करणाऱ्या माणसाचा हा सर्वोच्च सन्मान आहे. सो ते खास नतमस्तक होण्यासाठी पायी आले होते. वय वर्ष 79. ॲट द एज ऑफ 79 ही केम बाय वॉक ओनली, जबकि हर चीफ मिनिस्टर यहाँ पे हेलीकॉप्टर से आता है. सो ही ती जागा आहे. त्या मुलांसाठी करतो, कोणताही फी न घेता. हे जेवढं काही चालू आहे ना, हे सगळं विना मोबदला खिशातनं पैसे घालून. हा उलटा कारभार आहे सगळा. आणि महाराजांसाठी हे जे करतो ना, हे 1% नाही आहे हो, काहीच नाही. जर 2015ला माझ्या हिस्ट्री क्लबच्या 37 विद्यार्थिनी, स्वतः मी, मुख्यमंत्री इथं बसलेले होते, अख्खं मंत्रिमंडळ, आणि त्यांच्यासमोर आम्ही आमच्या मर्दानी युद्धकाला सादर करत होतो. ते एक भाग्य मिळालेलं आहे दुर्ग संवर्धनाच्या माध्यमातून. हे एक सामान्य व्यक्ती दुर्ग संवर्धक म्हणून कलेक्टरशी सहजपणे मोकळेपणे बोलू शकतो. इतकंच नाही, राज्यपालाच्या जवळ, की ज्यांची अपॉइंटमेंट घ्यायला 1-2 महिने लागतात. बरोबर. सो हे आणखीन कुठे मिळेल तुम्हाला? कारण का, राजांचा इतिहासच तेवढा मोठा आहे आणि तो ज्ञात करून घेतला तर खरंच आपण कुठल्या कुठे जाऊ. आणि म्हणून आज तुम्हा लोकांचं एवढं बिझी शेड्यूल असताना सुद्धा जाणीवपूर्वक मी इकडे तुमच्यासोबत आलेलो आहे. आणि म्हणजे माफ करा तुम्हाला जर माझ्यामुळे जास्त वेळ झाला असेल, उशीर झाला असं बिलकुल नाही सर. पण तुम्ही लोक कधीतरी एकदा या, तुमचा ग्रुप घेऊन या इथे नक्की. आपण त्या दिवस दुर्ग वाचन हा इव्हेंट आपण 15 वर्षापूर्वी अख्ख्या महाराष्ट्राला दिलेला आहे. दुर्ग वाचन ही शिवाजी ट्रेलने पहिल्यांदा निर्माण केलेली संकल्पना आहे. किल्ला का पाहावा आणि कसा पाहावा, ज्याचा एक 10% भाग आपण धावत पळत आज केला आहे. हे इथे शिवाजी महाराजांचा शिवजन्म सांगायला मला किमान 1.5 तास लागतो. इतकं विस्तृत आहे ते. आणि तो घटनाक्रम जर आठवला ना, छत्रपती शिवरायांचं मर्दुमकी काय आहे हेच माहिती नाही आपल्याला. जोपर्यंत शिवाजी महाराजांचे दुश्मन किती स्ट्रॉंग होते हे जोपर्यंत आपण अभ्यासत नाही ना, तोपर्यंत माझे महाराज किती ग्रेट आहेत हे मला कळणारच नाही हो. एकाच वेळी ते मोगल झेलतायत, आदिलशहा झेलतायत, पोर्तुगीज झेलतायत, ब्रिटिश झेलतायत, आणि एवढंच नाही तर महाराष्ट्रातील काही लोक अशी आहेत या मातीतली की जी महाराजांच्या विरुद्ध आहेत. हो ना, पितूर. या सगळ्यांशी ते मुकाबला करतायत आणि यशस्वी होत आहेत. अरे काय डोकं लावलं असेल हे जाणून घेणं मित्रांनो खूप गरजेचं आहे. ठीक आहे, आता ही सेवा आपण इथेच आजच्या पुरती थांबूया. केव्हाही या, ग्रुप घेऊन या. तुमचं स्वागत आहे. फक्त माहिती सांगण्याकरता, ऐकण्याकरता म्हणून ग्रुप घेऊन येऊ नका. किल्ले संवर्धनासाठी एखादा किल्ला निवडा, तो निवडून इथपर्यंत या. नक्कीच विनायक खोत, मुकुंद उत्पात, मिलिंद क्षीरसागर, विजय कोल्हे सगळे तुमच्याबरोबर असतील. रमेश खारमाळींसह हे सगळे तुमच्याबरोबर असतील. ठीक आहे, आता आपण परतीच्या मार्गाकडे जाऊयात. आणि जाता जाता अजून कोणाला काही असतील प्रश्न तर आपण हां येस. हे जे बांधकाम आहे हे आता तोडण्यात आलं आहे, आणि हे जे बांधकाम आहे ते आतून भरीव आहे, भक्कम आहे, की मध्ये फ्लोअर आहे? व्हेरी गुड क्वेश्चन. मी पुन्हा तेच सांगेन की ब्रिटिशांनी 1818ला जे गड किल्ले उद्ध्वस्त केले ते 3 टप्प्यात केले. पहिला टप्पा हा की गडावरच्या दारू कोठारं, म्हणजे दारू कोठारं म्हणजे कोणती, आजची दारू नाही बरं का, दारू गोळे म्हणजे कॅनन बॉल्स किंवा बंदुकीच्या बुलेट्स जे दारू बारूद असायची त्याची जी कोठारं असायची ते तोडले. धान्य कोठारं जाळून टाकली. आणि त्याच्यानंतर दुसरा टप्पा घेतला, गडावरच्या सर्व इमारती इथल्याच तोफा वापरून उद्ध्वस्त करून टाकल्यात. त्याच्यापैकी हा नमुना. आणि खाली जाताना
दगडी म्हणजे कोरीव पायऱ्या आहेत, कार्व्ड स्टेप्स जे आहेत, स्टोन कार्व्ड स्टेप्स, तो असा पॅच निवडला की तो तोडला 50-100 फुटाचा की वरचे वरच राहतील आणि खालचे खालीच राहतील, कोणी जाऊ येऊ शकणार नाही, असा पॅच त्यांनी तोडून टाकला. म्हणून महाराष्ट्रातले किल्ले आणि इतर राज्यातले किल्ले याच्यामधला मोठा फरक हा आहे की महाराष्ट्रातले किल्ले ही शौर्य मंदिर आहेत, ही फक्त लढण्यासाठीचे किल्ले आहेत, हे रेसिडेन्शियल फोर्ट नाही आहेत. इतर राज्यातील मात्र बरेचसे हे रेसिडेन्शियल फोर्ट आहेत, म्हणून त्यांची अवस्था आजही खूप सुंदर आहे. महाराष्ट्रातल्या किल्ल्यांची ती अवस्था नाही आहे, पण ती अवस्था किमान लोकांना समजून तरी देऊ शकू दुर्ग संवर्धनाच्या माध्यमातून, म्हणून शिवाजी ट्रेल कार्यरत आहे. थँक्यू. जय शिवराय. हरे हर हर महादेव. जाईल ना, कॅमेरा क्रॉस करून टाक ना आतमध्ये.